शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडते। मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघांचा शरद पवार हे आढावा घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणी आता सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। यंदा शरद पवारांची राष्ट्रवादी मलबार हिल, भायखळा, विक्रोळी, सायन, कोळीवाडा, अणुशक्तीनगर, कुर्ला, दिंडोशी, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, दहिसर, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर, मानखुर्द या विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे। अजय माने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अजय, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडते। नेमकं या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित असेल आणि काय आज घडणार आहे? लोकसभेच्या यशानंतर आता प्रत्येक पक्ष जो आहे तो विधानसभेसाठी मोर्चे बांधणी आणि चाचणी करताना पाहायला मिळतं। त्यातच आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठक, जी आढावा बैठक ती पार पडणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचा आढावा जो आहे तो घेण्यात येणार आहे। त्यातच मुंबईतून राखी जाधव शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष आहेत, त्यांनी एकंदरीत मुंबईचा अहवाल जो आहे तो तयार केलेला आहे आणि तो अहवाल आज प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या समोर ठेवण्यात जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019ला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 6 जागा लढवल्या होत्या। त्यात ती अणुशक्तीची जागा होती, विक्रोळीची होती, कुर्ल्यातली जागा होती, त्याच्यानंतर दिंडोशीची मागाठाण्याची जागा होती। यंदा त्या 6 जागा त्यांच्या मित्र जो सहकारी पक्ष आहे त्यांचे आमदार, त्यामुळे त्या जागेवर मागे हटून एक पाऊल मागे होऊन दुसऱ्या जागेवर त्यांची चाचपणी जी सुरू झालेली आहे। त्याच्यात मग मलबार ही जी जागा आहे जिथे मंगलप्रभात लोढा आहे त्यांच्या समोर उमेदवार देण्याची तयारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे। तर दुसरीकडे भायखळ्यासाठी तयारी दाखवताना शरद पवारांची राष्ट्रवादी अहवाल सादर करताना पाहायला मिळणार आहे। त्याचसोबत सायनमध्ये जे भाजपचे आमदार आहेत सेल्वियन, त्यांच्या विरोधात सुद्धा राष्ट्रवादीचा उमेदवार देण्याची तयारी जी आहे ती दाखवली जाते। त्याचसोबत घाटकोपर पूर्वच्या भागातून स्वतः मुंबई अध्यक्षा राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांची तयारी जी ती करण्यात येण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे। राखी जाधव ह्या घाटकोपरच्या मूळ रहिवासी आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या लढण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली जाणार अशी सुद्धा माहिती आपल्या समोर येताना पाहायला मिळते। घाटकोपर पश्चिम म्हणजे रामदास कदम यांच्या विरोधात सुद्धा उमेदवार देण्याची तयारी जी आहे ती आता करण्यात आली। त्याचसोबत अंधेरी पश्चिम, दहिसर अशा अनेक जागेवरती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी आणि मानखुर्द जो मुस्लिम बांधव जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी आपली मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळतात। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आणि काय ठरतंय पाहणं निश्चितच महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।